बाजारात सध्या कोथिंबीर दिसेनाशी झाली आहे। दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईमुळे शेतकऱ्याच्या शेतातही कोथिंबीर दिसून येत नाही। त्यामुळेच आता बाजारात कोथिंबीरीला चांगला भाव मिळतोय। कोथिंबीरीच्या एका पेंढीला 50 ते 70 रुपये भाव मिळतोय। अशात पुरंदर तालुक्यातील वीर येथील 2 शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करत कोथिंबीरीचं उत्पादन घेतलंय। या कोथिंबीरीने त्यांना अवघ्या 40 दिवसात लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलंय। शेतकरी राजेंद्र धुमाळ यांनी 2 एकर जागेत कोथिंबीर लावली होती। त्यांना त्यातून 3.5 लाख रुपये मिळालेत। तर दुसरे शेतकरी प्रताप धुमाळ यांना 10 पान क्षेत्रात केलेल्या कोथिंबीरीचे 1 लाख रुपये मिळालेत। विशेष म्हणजे व्यापाऱ्याने शेताच्या बांधावर ही खरेदी केली आहे आणि स्वतःच मजूर लावून ती काढून घेतली आहे। आज आपण आलेलो आहोत वीरमध्ये आणि वीरमधील एका शेतकऱ्याला आपण भेटणार आहोत। या शेतकऱ्यानं 10 पांड कोथिंबीरीचं उत्पादन घेऊन त्यामधून 1 लाख रुपयाचा नफा कमवलेला आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन घेतलेलं आहे। खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे। ते शेतकरी आहेत प्रतापराव धुमाळ आणि ते आता आपल्या बरोबर आहेत। नमस्ते, स्वागत आहे तुमचं। नमस्ते। महत्त्वाचा मुद्दा आहे की सध्या जर आपण पाहिलं तर उन्हाळा आहे, पाण्याची कमतरता आहे, तर देखील तुमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीची कोथिंबीर आम्हाला पाहायला मिळते। कशी केली काय सांगाल? 26 एप्रिलला कोथिंबीरची लागवड केली। विहिरीला पाणी कमी असल्यामुळं आपण ठिबकवर केलेली आणि 10 पांड केली। त्याला खोती दिली आपण व्यापाऱ्याला, 1 लाखाला दिलं। 1 लाख रुपये नफा झाला त्याला। 40 दिवसात कोथिंबीर निघते ही तुम्ही थोड्या खर्चात। त्या व्यापाऱ्याला उक्तीच दिली म्हणताय, मग काढणीचा खर्च कोणी केला? काढणीचा खर्च व्यापाऱ्याकडे। व्यापाऱ्याने केला. म्हणजे व्यापारी तुम्हाला जागेवर बांधावर व्यापारी भेटला बांधावर व्यापारी आणि तुम्हाला लाखभर रुपये झाले। 1 लाख रुपये झाले। एक चांगल्या पद्धतीची कोथिंबीर आलेली आम्ही आता पाहतोय। कुठलं बियाणं वापरलं होतं, कशा पद्धतीने पेरणी केली होती? गौरी बिया वापरलेले, फेक केलं। फेक करून आपण त्याला नंतर पाळी घातली होती फक्त वरचीवर। त्या पद्धतीने असं केलेलं आहे। खुरपणी वगैरे काय? खुरपणी नाही, एकदा चिमटलं होतं रोव, एकदा गवत चिमटलं होतं फक्त। शेतकऱ्यांना काय सांगाल हे उत्पादन कसं? शेतकऱ्यांना आम्ही हेच सांगतो की चांगलं उत्पन्न निघते, थोड्या दिवसात चांगलं निघते, थोड्या पाण्यात। हे आम्ही शेतकऱ्याला सांगतो, बाबा लावत जा दरवर्षी आपली। तुमचा हा पहिलाच अनुभव आहे का याच्यापूर्वी सुद्धा? 4-5 वर्ष झालं मी कोथिंबीर करतो। तर हे होते प्रतापराव धुमाळ, ज्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये कोथिंबीरीचे उत्पादन घेतलेलं आहे। खरं तर दुष्काळ पडलेला आहे पुरंदर तालुक्यात, मात्र तरी देखील काही शेतकरी हे चिकाटीनं शेती करताना पाहायला मिळतात। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, वीर।